धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावतीमध्ये मध्य तालुका शिवसेना शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या गाव तिथे शाखा संकल्पनेनुसार जुना धामणगाव मंगळूर चौफुली वैभव लक्ष्मीनगर येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक प्रेमराज राठी, महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष सौ जयश्री कातकडे, उपजिल्हा अध्यक्ष सुनीता जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक धामणगाव रेल्वे विधानसभा रणजित पाटेकर, राजेश मार्वे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला। यावेळी शाखा अध्यक्ष गणेश चव्हाण, उपशाखा अध्यक्ष संतोष भुसारी, शाखा सचिव रोहित मार्वे यांची नेमणूक करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे दीपक खाडे, मनीष कानेरकर, अनिल सुरसे, चेतन जयस्वाल, अमोल वाघाडे, आकाश घाटे, राजू अतुल घोडे, सागर डागोर, रवि सूर्यवंशी, बंटी रुद्रकार, बबलू उसरे, आकाश सोलंकी, अमोल वाघाळे, दर्शन इंगळे, राजे सरोदे, विक्की जयस्वाल, रवि सूर्यवंशी, मिलिंद खडसे, अभिषेक चव्हाण, गजानन शेंद्रे, अंकुश वानखेडे, अशफाक शाह यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सचिन कारडे, अमरावती। तू ग हे कुठून आणलं? आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला। आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।